हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना. आता तुम्ही म्हणत असाल की धुलीवंदन झालं आणि हे काय ह्यांचं आधी आणि मध्येच नवीन. तर हे असं होतं की माझी जी फ्रेंड आहे तर तिच्या फ्रेंडने हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला होता आणि तिच्याच सगळ्या ग्रुपमधल्या एवढ्या साऱ्या फ्रेंड्स होत्या आणि आम्ही ह्या चौघी फक्त वेगळ्या होतो, कारण की माझी फ्रेंड आम्हाला घेऊन गेली होती तिच्या फ्रेंडच्या ऑर्गनाईज कार्यक्रमासाठी. खरं तर तिला आम्ही ओळखतही नव्हतो, पण पहिल्यांदाच तिच्याशी भेटलो होतो आणि सगळ्यात पहिलं कोणीच आलं नव्हतं. आम्ही दोघीही पोहोचलो होतो. आम्ही दोघी मुलींनाही घेऊन गेलो होतं. मग तिच्या घरी थोडं बसलो, तोपर्यंत सगळ्या बायका जमा झाल्या, तोपर्यंत थोडं कोल्ड्रिंक वगैरे एन्जॉय केलं आणि खूप छान होती तिची फ्रेंड. मस्त अशी स्माईलने तिने आमचं स्वागतही केलं. आणि चला, असंच बायकांसाठी एखादा डे स्पेशल असावा आणि त्यांनी खूप एन्जॉय करावा हेही प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. आणि तसंच आज काहीसं झालं, कारण की उद्या होता महिला दिन आणि त्याच निमित्ताने त्यांनी हा ऑर्गनाईज केलेला होता आणि त्यांच्याच घरासमोर होता आणि खूप छान त्यांनी ऑर्गनाईज केलेला होता. आणि आमच्या चौघींची धमाल आणि मुलींची तुम्ही पुढे बघालच, नक्कीच एन्जॉय कराल. ही छोटी मुलं बघतायत तुम्ही, त्यांनी तर खूप जास्त एन्जॉय केला, कारण की त्यांना जास्त दुसरं काही माहिती नव्हतं, पण त्यांना कलर खेळायचा होता हे माहिती होतं. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही एक महिला म्हणून किंवा एक गृहिणी म्हणून असाल तर नक्कीच अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही नक्कीच आनंद शोधत जा आणि त्यातून तुम्हाला खूप जास्त आनंद मिळेल. आणि तुम्ही हे नक्की ट्रायही करा. एक महिला जी एक आई असते, बहीण असते, कोणाची तरी ती एक पत्नी पण असते आणि कोणाची मुलगी असते, म्हणजे कित्येक सारे रोल ती निभावत असते दररोजच्या जीवनामध्ये. तिला सगळ्यांच्याच तेवढ्या जबाबदाऱ्यांनी पार पाडावं लागतात, नातीही तेवढीच जपावी लागतात. इतर सगळ्यांचं करता करता आणि घरातल्यांचं सगळं करता करता ती स्वतःला कधी हरून जाते हेही तिला समजत नाही. म्हणूनच महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला एक सांगणं आहे की नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये डेली लाईफमध्ये जी प्रोग्रेस करताय ही ती तुम्ही छान प्रकारे करत राहा. छान होतं. आणि त्यामध्ये थोडेसे डान्सिंग, त्यानंतर थोडेसे गेम पण ठेवले होते जे की आपल्याला छान वाटावं मध्ये मध्ये. आणि त्यानंतर बघू शकता, मी तर कधीच लिंबू चमचा न खेळणारे मी आज खेळले होते, कारण त्यांनी सगळ्यांनी मला फोर्स केलेलं की तू आज खेळ म्हणून. आणि मग असं थोडं मध्ये मध्ये डान्स आणि खूप छान वाटलं खरं सांग. आणि सगळ्याच जणांनी खूप मस्त एन्जॉय केला. चला बाकीच्यांनी अरेंज करा. मी तरी कोणाला ओळखतो कोणाच नाही. अजून एक जा गेल्या गेल्या तू फोटो काढून दे. दीपक करते कदम आस्ते कदम आस्ते कदम मालस गणपती प्रजाशिवपती भूपती प्रजापती शिवनाथ अश्वदादा जाऊन अष्टपदार वेष्टित नार्यालंकार नमनित षष्टाष्ट शाष्ट पालंगता लाजनिती धुलंदल पवनापता पुलंदल शतलिकला संच शिवासलांजीशून महाशांदिलास श्रीमंत राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, पार्वती पदे हर हर महादेव. आणि इथे या छोट्या मुलीने शिवगर्जना म्हटलं गेलं आणि अगदी मायरा एवढीच असणारी खरंच खूप छान म्हटली तिने. गजाश्वपती भूपती सुवर्ण रत्न जागृत अष्टवरदान दैष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजवीर वंदन क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय, नमः पार्वती महादेव. आता इथे या छोट्या मुलीने शिवगर्जना म्हटली. आता याच्यामागे तिच्या आईचंच किती मोठं कर्तव्य आहे ना, हेच तुम्ही बघा ना. म्हणजे आई म्हणून किती आपल्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या आपण किती तत्परतेने पार पाडत असतो. म्हणूनच ती लढते, ती हरते, ती पुन्हा उठते, पुन्हा नव्याने जिंकते.
ती प्रत्येक कार्यामध्ये तिचा सहभाग नोंदवते. म्हणजे स्त्री शक्तीला जेवढं तुम्ही उपमा द्याल तेवढ्या सगळ्या कमीच आहेत. आणि दुसरा पुन्हा एक मोठा दादा होता, त्यानेही खूप छान शिवगर्जना म्हटली. आणि हे जे मुलांना या वयात जे संस्कार देतो आपण ते त्यांना खूप छान मस्त रुजवले जातात. आणि त्यानंतर मग आपल्या जे जे फ्रेंड्स आहेत त्यांचा ग्रुपने डान्स चालू होता. आणि इथं आमच्या चौघींचा डान्स बघा तुम्ही, कारण की आम्ही इथे दुसरं कोणालाच ओळखत नाहीत, तर त्यामुळे आता आम्ही एन्जॉय चालू होता. प्रत्येकजण आपापलं ग्रुप करून मस्त असा डान्स करत होता, एन्जॉय करत होता. आणि काय ते एन्जॉयला मोल नाही. मला वाटतं एन्जॉय करण्यामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा एन्जॉय करताना तुमचं वय त्याच्या आड नाही आलं पाहिजे. वयाला काय ही मर्यादा नसावी. एन्जॉय करताना लाईफमध्ये जे लाईफमध्ये एन्जॉय करता तुम्ही त्याला काहीच मर्यादा ही वयाची नसावी. म्हणजे आपण सगळं विसरून भान हरवून एन्जॉय केला पाहिजे डेलीच्या लाईफमध्ये. आणि तुमचं फ्रेंड सर्कलही छान एन्जॉय करणारं असायला पाहिजे. आता हे आमचे 4च टकूचे आहेत, पण 4 प्रकारचे 4 आहेत. मी एका प्रकारची, त्या तिघी वेगवेगळ्या प्रकारच्या. चला मग असा मस्त आम्ही एन्जॉय करतो आहे. तुम्हीही आमच्यासोबत म्हणजे माझ्यासोबत माझ्या व्लॉगसोबत नक्कीच एन्जॉय कराल ही अपेक्षा करते. आणि मायरा माझी तर बापरे फुल धमाल ऑन टू मस्ती, मस्त एन्जॉय करत होती ती. पण नंतर तिला ॲक्च्युली बोर झालं होतं, माहिती नाही, ती सांगत नव्हती, पण मला तिच्याकडे बघून कळत होतं की तिला बोर झाले म्हणून. नंतर तिचा चेहराही शांत झालेला होता. आणि मग नंतर म्हटलं आता घरी जाऊयात, कारण की आम्ही 4लाच तिथे पोहोचलो होतो आणि घरी यायला आम्हाला 6:45 झाले होते. मला तुम्हाला हेच सांगायचं की एक स्त्री म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पडताना अजिबात डगमगत नाही किंवा अजिबात माघारही घेत नाही. मग आपण लाईफमध्ये एन्जॉय करण्यासाठी किंवा चांगले मोमेंट्स एन्जॉय करण्यासाठी का बरं मागे सरकायचं? बिलकुलही नाही. म्हणजे येणाऱ्या लाईफचा आपण येणाऱ्या जे दिवस आहेत आपले त्याचा अगदी एन्जॉय करायचा. तरीसं थोडासा छोटंसं जो काही प्रोग्राममध्ये आपण सामील जेव्हा होतो तेव्हा आपल्याला एक नवीन काहीतरी शिकण्यासाठी मिळतं किंवा त्यातून थोडाफार आनंदही मिळला जातो. आणि असंच थोडेफार चेंजेस आपण आपल्या डेली लाईफमध्ये केलेच पाहिजेत. गृहिणी असाल तर हे लाईफमध्ये चेंजेस अगदीच तुम्ही केले पाहिजेत. आणि थोडंसं आपल्यालाही बरं वाटतं आणि मुलांनाही थोडासा आनंद मिळतो. चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आम्ही चौघींनी तर इतकी सारी धमाल केली ना, विचारूच नका. आणि आम्ही चौघी जिथे जातो तिथे अशीच धमालही करत असतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ नक्की कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच आहे की वुमन्स डे म्हणजे काय, तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याचा चांगला वापर आपण केला पाहिजे. आणि आपण इतरांना आपल्या आनंदातून जो काही आनंद देतो तोही दिला पाहिजे. इतरांसोबत आपला आनंद, सुख दुःख हेही वाटून घेतली पाहिजे. म्हणूनच वुमन्स डेच्या तुम्हालाही येणाऱ्या वुमन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.